राहू दे मी बोलतो. प्राध्यापक यानंतर माननीय आमदार माजी मंत्री विश्वजितजी कदम साहेब. आज आपल्या सांगली जिल्ह्यामध्ये जो विराट हा जनसमुदाय आज सांगली शहरामध्ये एकत्रित जमलेला आहे, या जनसमुदायाला व लोकांमध्ये असणारा आक्रोश, या आक्रोशला मार्गदर्शन करण्याकरता राज्यातून आलेले विविध नेतेगण, राज्य पातळीवर काम करणारे सर्व राज्याचे नेते, माजी मंत्री, विद्यमान आमदार, विद्यमान खासदार, सर्वच जिल्ह्यातील विद्यमान आमदार, पक्षाचे सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते, वाळव्याहून आणि सांगली जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यातून आलेले मोठ्या संख्येने असणाऱ्या आमच्या भगिनी, सर्व ज्येष्ठ नागरिक, कार्यकर्ते, बंधू भगिनींनो, आज केवळ वाळवा तालुक्यातलेच नव्हे तर सांगली जिल्ह्यातले व महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले हजारोने आणि लाखोने लोक आज सांगली शहरामध्ये इथे आपण सर्वजण मोठ्या संख्येने जमलेलो आहोत. सांगली जिल्ह्याचा एक इतिहास आहे आणि या इतिहासामध्ये एक राजकारणाची एक परंपरा आहे, एक राजकारणाची संस्कृती आहे आणि त्या राजकीय संस्कृतीची आणि परंपरेची सुरुवात ही जशा महाराष्ट्राच्या राजकारणापासून केली जाते तशा सांगली जिल्ह्यातील स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेब, स्वर्गीय वसंतदादा, स्वर्गीय लोकनेते राजाराम बापू, स्वर्गीय शिवाजीराव देशमुख साहेब, स्वर्गीय वि.स. पागे, स्वर्गीय बॅरिस्टर पी.जी. पाटील, स्वर्गीय गुलाबराव पाटील साहेब असतील, स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेब असतील, स्वर्गीय आर.आर. पाटील साहेब असतील, असे अनेक दिग्गज लोक, आदरणीय अण्णासाहेब डांगे असतील, स्वर्गीय शिवाजीराव शेंडगे बापू असतील, आदरणीय व्यंकप्पा पत्कीजी असतील, या सगळ्या लोकांनी या सांगली जिल्ह्याच्या मातीतून एका विचाराने राजकारण करीत या महाराष्ट्राच्या विकासामध्ये प्रचंड मोठं योगदान देण्याचं काम केलं. यातली अनेक मंडळी यांनी स्वातंत्र्य लढ्यापासून ते स्वातंत्र्य नंतर आपला महाराष्ट्र आणि देश घडवण्यामध्ये सुद्धा अत्यंत महत्वाचं असं योगदान दिलं.